भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ झाली असून महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे श्री व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेतून परस्पर कर्ज काढल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। अशी तक्रार मालेगाव कॅम्प पोलिसात दाखल करण्यात आली। बँकेचे चेअरमन सदस्य असलेल्या अपूर्व हिरे, अद्वय हिरे, प्रशांत हिरे यासह संचालकांची चौकशी करण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। स्वतःच्या संस्थेतील शिक्षकांची दिशाभूल करून शिक्षणाच्या नावे काढलेल्या कर्ज रकमेची स्वतःच्या खात्यावर वर्ग करून कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप संस्थेच्या शिक्षकांनी केला। गांधी विद्या मंदिर या शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे। संस्थेच्या संलग्न असलेले श्री व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँक मार्केट यार्ड या बँकेत माझं खातं आहे। या खात्यावर रुपये 14 लाख रुपये संचालक मंडळ यांनी बोगस सह्या करून काढलेलं आहे। याबाबत मला माहिती मिळाली होती। ते माहितीच्या आधारे मी त्यांना विचारणा केली, त्यांनी मला माहिती दिली नाही। त्यानंतर मी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज केला। त्यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली त्या कर्ज अर्जावर माझ्या सह्या नाहीत, त्या चेकवर माझ्या सह्या नाहीत, हे कर्ज विनाकारण आहे। आणि ज्या वेळेस NP झालं त्यावेळेस मला साधी नोटीस देखील आली नाही। म्हणजे हे कर्ज पूर्णपणे बनावट खोटं आहे। आणि या ठिकाणी संचालक मंडळाने स्वतःच्या अधिकारात शिक्षण संस्थेचा व बँकेचा पदांचा गैरवापर करून हे कर्ज काढलेलं आहे। माझ्यासह इतर अनेक कर्मचाऱ्यांच्या नावाने हे कर्ज देखील काढलेलं आहे। कर्मवीर भाऊसाहेब हिरे पतसंस्था, महिला नाशिक जिल्हा महिला बँक या ठिकाणी अशाच कर्ज काढल्याची मला शंका आहे। याबाबत मी लेखी तक्रार देखील संबंधित विभागांना दिलेली आहे। मी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे बँकेचे चेअरमन जे आहेत अद्वय प्रशांत हिरे, त्याच्यानंतर प्रशांत व्यंकटराव हिरे आणि अपूर्व प्रशांत हिरे व इतर अशांवर मी FIR दाखल केलेली आहे। काय मागणी त्याच्यात माझं जे बनावट कर्ज यांनी काढलं असेल त्यांची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी। कुठल्याही राजकीय दबावाचा बळी न पडता पोलीस डिपार्टमेंटने संपूर्ण सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही त्यांना माझी नम्र विनंती राहील। कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढण्यात आलं, मात्र याची माहितीही कर्मचाऱ्यांना नाहीये। कर्मचारी आपल्या खात्याची माहिती घेण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला। विशेष म्हणजे एक कर्ज काढला असताना दुसरं कर्ज काढून बनावट स्वाक्षऱ्या करून कर्ज काढलेली रक्कम दुसऱ्याच्या नावावर वळती करण्यात आली। ज्यावेळी विचारणा केली असता कर्जाची रक्कम एकाच दिवशी भरण्यात आली। अशाच प्रकारे अनेक कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला। या सर्व प्रकरणात भाजपा प्रवेशाच्या घोषणेनंतर अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। न्यूज ब्युरो, कसमत अपडेट, मालेगाव।